आठवतो. हीच तुमची उदात्तता. तुमची सर्वांची नावं आदराने आणि भीतीने घेतली जातात. हेच का तुमचं शौर्य? ही पृथ्वी धुवून घेऊन तुम्हाला गिळत कशी नाही? तुम्ही पृथ्वीवर आहात याची तिला शरम कशी वाटत नाही? अभिमन्यूला आता विचार करायला वेळ नव्हता. लढणे त्याला भागत होते. आपली तलवार आणि ढाल घेऊन त्याने रथाबाहेर घेऊन टाकले. आता त्यांचा नुसता पराभव करून मरणार नव्हते, आता त्यांना ठारच केले पाहिजे असा अभिमन्यूने विचार केला. द्रोणाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या क्रोधाची त्यांना कल्पना नाही. त्याने एक बाण सोडला आणि त्या तलवारीच्या मुठीची त्याने 2 तुकडे केले. राधे याने आपल्या बाणांनी त्याच्या ढालीचे तुकडे. आता अभिमन्यू पूर्णपणे निशस्त्र झाला होता आणि या 6 योद्ध्यांनी त्याला ठार मारण्याचा निश्चय केला. त्याने आधी केलेला त्यांचा पराभव जिव्हारी जमला होता. एक क्षणभर अभिमन्यूला आपल्या पित्याची अर्जुनाची आठवण. त्याचे शौर्य पाहून त्याच्या पित्याला वाटलेला अभिमान तो पाहू शकणार नव्हता. त्याला आपल्या आईची सुभद्रेची आठवण झाली. त्याचे मन क्षणभर उदास झाले. तिचे हृदय दुभंग होईल याची त्याला जाणीव नाही. त्याला कृष्णाची आठवण झाली. मरण्यापूर्वी आपण त्याला आणि आपल्या पित्याला पाहू शकणार नाही याचे त्याला फार वाईट वाटले. युधिष्ठिर आणि भीम त्याच्या मनचक्षूंसमोर उभे राहिले. त्याने त्याच्याकडे येण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यांना जयद्रथ आडवा लावला. जयद्रथ आपल्या पित्याला हे कळले की तो त्याला ठार करील. आपल्या पित्याला हे कळले की तो त्याला ठार करील. आपला मृत्यू झाला हे कळल्यावर आपला चुलता युधिष्ठिर याला धक्का बसेल, पण योग्य वेळ आली की आपल्या मृत्यूचा सूड घेतला जाईल. कौरवांच्या 6 योद्ध्यांना त्यांनी आपल्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा पश्चाताप केला. अभिमन्यू असहाय्य झाला. तो आपल्या रथाकडे धावत गेला आणि रथाचं एक चाक त्याने आपल्या दोन्ही हातात घेतलं. त्याने ते आपल्या डोक्यावरती फिरवले आणि तो म्हणाला, या एकामागून एक माझ्यावर लढाले, या एकाबरोबर एक माझ्यावर लढाले. हे बोलत असताना अभिमन्यू द्रोणावर चालून गेला. चक्रधारी भगवान विष्णूसारखा तो दिसत होता. हातात ते चाक तो द्रोणावर फेकणार इतक्या 6 जणांनी त्याच्या हातात त्या चाकाचे शेकडो तुकडे केले. अभिमन्यू आता गदा हातात घेऊन आव्हान दिले. अभिमन्यू अश्वत्थामावर चालून गेला. यमासारख्या दिसणाऱ्या अभिमन्यूकडे पाहून अश्वत्थामा भ्याला आणि पळून गेला. अभिमन्यूने अश्वत्थामाच्या रथाचे घोडे ठार केले. अभिमन्यू आता दुःशासनाच्या पुत्राच्या रथावर चालून गेला. दुःशासनाचा पुत्र हातातली गदा भिवीत अभिमन्यूकडे झेपावला. दोघेही जीवाकुदावरून लढू लागले. दिवसभर लढल्यामुळे अभिमन्यू अगदी थकून गेला होता, पण या थकव्याची तमा न बाळगता तो लढत होता. दुःशासनाचा पुत्रही तसाच शर्तीने लढत होता. अपार थकण्यामुळे अभिमन्यू बेशुद्ध होऊन खाली पडला. हे पाहताच दुःशासनाचा पुत्र आपली गदा घेऊन त्याच्याकडे धावला. त्याच वेळी वृक्षातून जागा होऊन अभिमन्यू उठू लागला. दुःशासनाच्या पुत्राने आपल्या हातातील गदेने त्याच्या मस्तकावर प्रहार केला. अभिमन्यू खाली पडला. भक्तावरचा गदेचा प्रहार त्याला सहन झाला नाही. पुन्हा कधीही न उठण्यासाठी आता तो पडला होता. अभिमन्यूचा वध झाला. कौरवांच्या शूर योद्ध्यांनी विश्वासघाताने अभिमन्यूचा वध केला. कौरवांच्या 6 बलाढ्य योद्ध्यांनी कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर हा भयंकर गुन्हा केला होता. हे पाप दुर्योधना इतकेच द्रोणांचेही होते. शंकराच्या वराने जन्मलेला द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा या 16 वर्षाच्या पोरवयाच्या अभिमन्यूच्या वधात सामील होता. अर्जुनाची प्रतिज्ञा. युधिष्ठिराला अश्रू आवरणा. तो मस्तक खाली वाकून आपले डोळे पुसत होता. भीम दुःखाने अगदी नरम पडला होता. अशा अवस्थेतला भीम अर्जुनाने यापूर्वी कधीच पाहिला होता. अर्जुनाला पाहताच त्याचे सांत्वन करण्यासाठी भीम उठला, पण दुःख सहन न होऊन जमिनीवर कोसळलं. नकुल भुईवर डोळे खिळून बसला होता. सहदेव तंबूच्या बाहेर पाहत होता. अर्जुनाकडे कुणीही पाहत नव्हतं. तंबूत दिवे लागलेले नव्हते. अर्जुनाने काळोखात रोखून पाहिले, पण त्याला अभिमन्यू कुठेच दिसला. अर्जुन म्हणाला, तुमचे सर्वांचे चेहरे बिकट आणि वेदना सोसत असल्यागत दिसत आहे. काय घडलं असेल याचा अंदाज करण्याची हिंमत मला होत नाही. माझा लाडका पुत्र अभिमन्यू मला कुठंच दिसत नाही. तो असता तर मी येताच त्याने माझं स्वागत केलं असतं. तो इथे नाही, मग कुठे आहे तो? अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर कुणीही दिले. युधिष्ठिरच्या हुंक्यांनी शांततेचा भंग झाला. सत्याचा अंदाज न करण्याचा प्रयत्न अर्जुन करीत होता. तो म्हणाला, मला असं सांगण्यात आलं की भयंकर अशा चक्रव्यूहात द्रोणांनी आपल्या सैन्याची रचना केली होती. तुम्ही त्या मृत्यूच्या सापळ्यात माझ्या पुत्राला पाठवलं असं मला सांगू नका. यावर कुणीही बोलले नाही. अर्जुन पुढे म्हणाला, माझ्या पुत्राखेरीज तुमच्यापैकी कुणीही त्या युहाचा भेद करून आत प्रवेश करू शकत नव्हतं. त्या युहात प्रवेश कसा करायचा हे मी त्याला शिकवलं होतं, पण युहातून बाहेर कसं पडावं हे शिकवलेलं नव्हतं. तुम्ही त्याला चक्रव्यूहात पाठवलं होतं काय?
उत्तराच्या अपेक्षेने अर्जुन बोलायचा थांबला, पण कोणीच त्याला उत्तर दिलं. युधिष्ठिराच्या हुंकेच फक्त ऐकू येते. अर्जुनाला कळून चुकलं आणि आपली भ्यालेली नजर त्याने सर्वांकडे वळवली. भीतीमुळे त्याच्या नजरेला कुणीही नजर देईल. इथे त्या अर्जुनाचं हे या जरा चुकीचं वाटतं, कारण एखादा आत शिरायला शिकवतो त्याला मागे फिरायला का नाही शिकवतो. आणि अर्जुनासारखा योद्धा, त्याचा मुलगा, आणि असा एक आपल्या मुलाला फक्त आत जायला शिकलेले शक्य म्हणतो. आणि म्हणून जे श्रीकृष्ण बरोबर जात असताना, गर्भामध्ये असताना ते जेवढा अर्ध ऐकलं होतं तसं शिरायचं. नंतर मग जाग आल्यामुळे सुभद्रेला जागा केलं आणि त्याला तो तिथेच विषय आहे. त्यामुळे तो पटतो म्हणा की एवढं त्याने अर्धच तेवढं त्याने शिकलेला होता. युधिष्ठिर अर्जुनाजवळ आला आणि म्हणाला, अर्जुना, आता एक शब्द अधिक बोलू नकोस. मला आधी ठार कर, त्यानंतर तू बोलू शकतो. तुझ्या पुत्राचा वध करणाऱ्या मला आधी ठार. याच मार्गाने तो अभिमन्यूच्या मृत्यूचा सूट घेऊ शकतो. अभिमन्यूला मी ठार मार. होय, मी ठार मार. युधिष्ठिराला मूर्छा आली. अर्जुन अगदी सुन्न होऊन गेला. त्याच्या तोंडातून शब्द फुटे नाही. आपल्या पुत्राचा वध झाला ही कल्पनाही त्याला सहन नाही. कृष्णाला उभे राहण्याचे त्राण राहिले नाही. तो भीमा शेजारी जमिनीवर बसून होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याने भीमाकडे पाहिले. त्याचे दुःख त्याला भावेना. त्याने सहानुभूतीने भीमाचा हात आपल्या हातात घट्ट धरून घेतला. भीम दुःखाने अगदी मोडून गेला. अर्जुना दुःखाने मूर्छा आली होती. थोड्या वेळाने मूर्छेतून तो जागा झाला आणि म्हणाला, सांगा मला, कोणीतरी हे कसं घडलं? तो कसा मारला गेला? त्याला चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावे माहीत नव्हतं हे त्यानं तुम्हाला सांगितलं असलं पाहिजे. तो या विवाहात जर अडकला असेल तर त्याचा वध होणारे अगदी निश्चित आहे. कोणी केला वध माझ्या पुत्राचा? त्याला हिंमत कशी झाली? आता त्याच्यापुढे मी जिवंत तरी कसा राहू? अभिमन्यूचा वध झाला आहे यावर माझा विश्वास बसत नाही. बराच वेळ अर्जुनाचा शोक करीत राहिला, पण तो युधिष्ठिराला म्हणाला, तू हे कसं करू शकलास? त्याला कसलीही मदत न करता तू त्याला विवाहात प्रवेश कसा करू दिलास? तू तिथे होता, दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव, सात्यकी हे तिथे होते. हे होऊ तरी कसं शकलं? अभिमन्यूला युद्धात सामोरं जाणं सोपं नव्हतं. मला सांगा, कोणी त्याचा वध केला? अर्जुनाच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, निश्चितच हा लबाडीचा खेळ आहे, नाहीतर अभिमन्यूचा वध होणं शक्य नाही. माझी अगदी खात्री आहे. अर्जुनाने आपल्या धनुष्याने बाण जमिनीवर फेकून दिले. त्याला मूर्छा आली. थोड्या वेळाने तो सावध झाला. कृष्णाने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, अर्जुना, दुःख करू नकोस. अभिमन्यूला वीराचं मरण आलं. इतरांनी जगावं यासाठी त्याने स्वतः मरण पत्करलं. त्याला स्वर्गात प्रवेश लाभला आहे. अर्जुना, तुझ्या भावाकडे पण ते दुःखात बुडून गेले आहेत. त्यांचं सांत्वन करणं तुझ्या हात आहे. त्यांच्याशी सहानुभूतीने बोल. तुला दुःख करताना पाहून त्यांचं दुःख अधिकच वाढत आहे. त्याने आज किती दुःख सोसलं आहे याची तुला कल्पना नाही. अभिमन्यू आमचा सर्वांचा लाडका पुत्र. माझ्या मित्रा, या गोष्टींची आठवण ठेव. अर्जुन त्याच क्षणी भीमाकडे गेला. तो युधिष्ठिराच्या आणि भीमाच्या पाया पडला. त्यांच्या अश्रू मिसळले. तो युधिष्ठिराला म्हणाला, माझ्या दुःखामुळे मी तुमच्या दुःखाला आंधळा झालो. क्षमा करा मला. तुम्हाला किती दुःख झालं हे मला दिसत आहे. मी स्वतःला सावरू शकतो. त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपशील ऐकण्यात बळ आता मनात आला आहे. मला सांगा, अभिमन्यूला कोणी ठार मारलं? युधिष्ठिराने अर्जुनाला आपल्या शेजारी बसवला आणि तो म्हणाला, पांडवांच्या कुटुंबातलं रत्न असलेला तुझ्या लाडक्या अभिमन्यूचा वध कसा झाला हे मी आता तुला सांगतो. त्रिगर्त बंधू तुला दूर घेऊन गेले. त्यानंतर द्रोणांनी आपल्या सैन्याची रचना चक्रीवाद केली. त्यांना सामोरं जाण्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्या सैन्याची रचना केली. युद्धाला सुरुवात झाली. त्यांचा हल्ला परतवणं बिकट होतं. त्यांचा व्यूह भयंकर होता. अभिमन्यूने कौरव सैन्याचा फार मोठा संहार केला, पण अखेरीस त्याचा वध झाला. इतके बोलून युधिष्ठिर अश्रू घालू लागला. त्याला बोलवे. सहदेव अर्जुनाजवळ आला आणि तो म्हणाला, कुरुक्षेत्रावर घडलेल्या एका फार मोठ्या गुन्ह्याची हकीकत तुला सांगतो. ते ऐकण्याची आपल्या मनाची तयारी. तुझा पुत्र अभिमन्यू याला द्रोण, कृप, राधे, अश्वत्थामा, कृतवर्मा आणि दुःशासनाचा पुत्र या 6 महारथांनी घेरलं. राधे याने मागून त्याचं धनुष्य तोडलं. द्रोणाने त्याच्या रथाचं घोडे ठार केले. कृपांनी त्याच्या सारथ्याला ठार केले. दुःशासनाच्या पुत्रांना अभिमन्यूचा वध केला. होय अर्जुन, त्यांनी तुझ्या पुत्राला ठार केलं. आम्ही काहीच करू शकलो नाही. तू आम्हाला हवी ती शिक्षा कर. आम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारले. सहदेवाला दुःख अनावर झाले. ते सगळे अर्जुनाकडे पाहत होते. अर्जुनाचा संताप अनावर झाला. मनावरचा ताण असह्य होऊन अर्जुन बेशुद्ध पडला. त्याने सुगंध पाणी त्याच्या मुखावर शिंपडले आणि थोड्या वेळाने त्याला जाग आली. संतापाने त्याचे शरीर थरथरत होते. तो म्हणाला,
मी प्रतिज्ञा करतो की उद्या जयद्रथाला मी ठार करेन. सूर्य मावळण्यापूर्वी मी त्याचा वध करीन. मी अग्नीला आणि माझ्या गांडीव धनुष्याला स्मरून सांगतो की जयद्रथाला कोणीही वाचवू शकणार नाही. मी उद्या त्याला ठार करेन. मी उद्या जर त्याला ठार करू शकलो नाही तर या माझ्या गांडीव धनुष्यासकट मी अग्नी प्रवेश करेन. अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्याचा टणत्कार केला. तो आवाज चारी दिशांना भरून राहिला. कृष्णाने आपला पांचजन्य शंख आवेशाने फुंकला. या ध्वनीमुळे पृथ्वी थरथर कापली. सगळे पांडव आनंदात होते. अर्जुन जयद्रथाचा वध करणाऱ्या विचारानेच त्यांचा उत्साह वाढला. त्याने आपले दुःख फेकून दिले होते. भीमाच्या भावना इतक्या उत्कट झाल्या होत्या की त्याचा आवाज कठोर झाला होता. तो अर्जुनाला म्हणाला, गांडीव धनुष्याचा आणि पांचजन्य शंखाचा आवाज शत्रूंच्या कानी पडला असेल तर या क्षणी ते मरून गेले असते. अर्जुना, मला तुझा अभिमान वाटतो. उद्या तू तुझी प्रतिज्ञा खरी करशील याच्या मला पूर्ण खात्री. अर्जुनाच्या भावांच्या हृदयातली उदासीनता आता नाहीशी झाली. अभिमन्यूच्या मृत्यूचा सूट घेतला जाणार हे त्यांना कळले होते. अभिमन्यूला ठार करणारे सहाही कोणी उद्या ठार मारले जाणार हे कळल्यामुळे त्यांच्या मनावरचा शोकाचा ताण कमी झाला. चक्रव्यूहात प्रवेश करणाऱ्या अभिमन्यूचा हसरा चेहरा त्यांच्या स्मरणात होता. पांडवांच्या सैन्य तळावर रात्रभर सगळे जागे होते. अभिमन्यूच्या मृत्यूच्या शोकानंतर आता एक नवी काळजी त्यांना वाटू लागली आणि ती म्हणजे अर्जुनाच्या प्रतिज्ञेची. पुत्राच्या मृत्यूच्या शोकाच्या आवेगात पूर्ण करण्यास अशक्य अशी प्रतिज्ञा तर अर्जुनाने केलेली नाही ना, असा विचार सर्वांच्या मनात येतो. परमेश्वरा, अर्जुनाची प्रतिज्ञा उद्या खरी होऊ दे अशी प्रार्थना पांडवांच्या सैन्य तळावर सगळेजण करत होते. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कारने कृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज कानावर पडला आणि या सुखाच्या अवस्थेतून कौरव आणि त्यांचे सैन्य बाहेर फेकले गेले. हे कसे झाले हेच त्यांना कळेना. कारण अभिमन्यूच्या मृत्यूमुळे अर्जुन शोकात बुडून गेलेला असणार. तसेच ते गृहीत धरून चालले होते. पण हे गृहीत धरून चालणे चुकीचे होते हे त्यांना कळले. गांडीव धनुष्याचा टणत्कार ही अर्जुन कशासाठी तरी आनंदित झाल्याची खूण होती. अगदी तीच गोष्ट कृष्णाच्या पांचजन्य शंखाच्या आवाजाची. त्याने पांचजन्य विभागाने फुंकला ही गोष्ट तो कशाने तरी आनंदित झाल्याची खूण. पांडव असे खुशीत असतील अशी कल्पनाही कौरव करू शकत. दुःखामुळे पांडव आत्महत्या करतील अशी त्यांची अपेक्षा होती. पांडवांची यानंतर काय योजना आहे याची बातमी आणणाऱ्या आपल्या गुप्तहेरांची दुर्योधन आतुरतेने वाट पाहत होते. दुर्योधनाचे गुप्तहेर जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली असल्याचे त्याने दुर्योधनाला सांगितले. ही बातमी ऐकून जयद्रथ फार बेदरून गेला. तो दुर्योधनाला म्हणाला, अर्जुन आपली प्रतिज्ञा पुरी करणार याची मला पूर्ण खात्री आहे. आता इथून पळून जाण्याखेरीज मी काहीही करू शकत नाही. आता मी परत माझ्या राज्यात माझ्या पित्याकडे जातो. रणांगणातून पळून गेलेल्या माणसाला कोणीही ठार मारत नाही. तसं एक क्षत्रिय धर्माविरुद्ध आहे. अर्जुन हा क्षत्रिय धर्म मानणारा सदाचरणी वीर आहे. तो माझा पाठलाग करणार नाही. मी पळून जाईल आणि माझा जीव वाचवेल. जयद्रथाची ही भयग्रस्त अवस्था पाहून दुर्योधन फारच अस्वस्थ झाला. जयद्रथाने त्याचे कार्य केले होते. आधी स्वतःचा आणि मगच दुसऱ्याचा विचार करणाऱ्या दुर्योधनाने जयद्रथाची भीती असण्यावर दिली आणि तो म्हणाला, घाबरू नकोस, अर्जुन तुझा वध करू शकणार नाही. तू म्हणतोस की तू रणांगणावर पळून जाशील आणि क्षत्रिय धर्म मानणारा अर्जुन तर पळून गेल्यावर तुला ठार मारणार नाही. पण तू एक गोष्ट विसरू नकोस, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याचा आपण केलेला वध क्षत्रिय धर्माला मुळीच अनुसरणार नाही. अर्जुनाला हे ठाऊक आहे. तो जरी शंकराच्या संरक्षणात असला तर मी त्याला ठार मारीन असा अर्जुन म्हणाल्याचा आपलं गुप्तहेर सांगताय. तेव्हा तुझ्या पळून जाण्याचा काही उपयोग होणार नाही. खरं म्हणजे तुला वाटणारी भीती मूर्खपणाची आहे. आम्ही सगळे तुझं रक्षण करणार. इतके कौरववीर तुझ्या रक्षणासाठी उभे असताना तू अगदी सुरक्षित आहेस. प्रत्यक्ष इंद्रही तुला इजा करू शकणार नाही. तुझं रक्षण करायला मी उभा आहे. तू स्वतः महान उंच आहेस. तू अर्जुनाला का घेतोस? तो काही देव नाही. तू आपलं भय सोड. आम्ही तुझी काळजी घेऊ. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही हे मी पाहिजे. आपली प्रतिज्ञा पुरी केली नाही तर आपण अग्निप्रवेश करू असं अर्जुन म्हणालाय. तुझ्यामुळे आम्ही अर्जुनाचा नाश झालेला होऊ. अर्जुन नसला तर पांडव काहीच करू शकणार नाही. देवानेच दिलेली संधी आहे ती आपण फुकट घालवायला नको. कृष्ण अर्जुनाच्या तंबूत गेला आणि त्याला म्हणाला, अर्जुना, आज तू अगदी अविचाराने वागलास. तुझ्या भावांच्या आणि सर्व वीरांच्या समोर तू जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा केलीस. माझा सल्ला न घेता ही प्रतिज्ञा केलीस. मी तुला योग्य तो सल्ला दिला असता.
फार मोठी जबाबदारी तू आपल्यावर घेतली आहेस. सगळ्या जगात तुझी नाचक्की होणार नाही अशी मला आशा वाटते. जयद्रथा वध ही अगदी सोपी गोष्ट आहे असं तू का धरून चाललीस? जयद्रथाच्या रक्षणाची फार मोठी काळजी तुझ्या प्रिय आचार्यांनी घेतल्याची बातमी आहे, आपल्या गुप्तहेरांनी आणली आहे. तुझ्या धनुष्याचा टणत्कार कौरवांनी ऐकला आणि तू कसल्या आनंदात आहेस हा प्रश्न कौरवांना पडला आणि त्यांना काळजी वाटू लागली. त्यानंतर त्यांच्या गुप्तहेरांनी तुझ्या प्रतिज्ञेची बातमी त्यांना सांगितली. त्यांनी जयद्रथाचं रक्षण करण्याची द्रोणांना विनंती केली. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचं वचन दिलं. अर्जुना, भीती वाटाविषयी जबाबदारी तुझ्यावर आहे. उद्या तुला जे युद्ध करावं लागणार आहे त्याची मला काळजी वाटते. ही जबाबदारी तू स्वीकारली नसतीस तर चांगलं झालं. तुझा जर पराभव झाला तर होणाऱ्या परिणामांची कल्पनाही भीतीमुळे मला करवत नाही. तो हरवलेला मला नको आहे. अर्जुनाने स्मित केले आणि तो म्हणाला, कृष्णा, तू ज्या वीरांचा उल्लेख करतोस ते वीर माझ्या तुलनेने कमी प्रतीचे आहे. द्रोण आणि त्यांचा पुत्र यांचाही पराभव करू शकेल. मी जयद्रथाला उद्या वध करेन याची मला खात्री आहे. आपला सेनापती महान आहे असं दुर्योधनाला वाटतं. ते युद्ध जिंकण्यासाठी तो त्यांच्या विसंबून आहे. महान द्रोणांचा मी आधी बंदोबस्त करेन. दुर्योधनाच्या सर्व योद्ध्यांना मी ठार करेन. माझा पराक्रम मी त्यांना दाखवेन. माझ्या गांडीव धनुष्याचा पराक्रम तू उद्या पहा. उद्या ते पूर्वी कधी नव्हतं असं तेजाने जळाले. उद्या सूर्यास्त होण्याच्या आधी जयद्रथ ठार झालेला असेल. माझा अभिमन्यू स्वर्गातून माझ्याकडे पाहत असेल. माझा पराभव होऊ शकत नाही. माझा पराभव होणारी उद्या पहाटे आपल्याला निघायला. मी या जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. कृष्ण माझा सारथी आहे. तो या जगातला सर्वश्रेष्ठ मानव आहे. मला कसली काळजी? कृष्णा, तू माझ्याबरोबर आहेस म्हणजे विजय माझाच आहे. दोघेही काही वेळ शांत बसले. दोघे अभिमन्यूचा विचार करत होते. अचानक अर्जुन म्हणाला, कृष्णा, सुभद्रा आणि तिच्या आश्रू मला पावणार नाही. मला तिच्याकडे जावणार नाही. कृपा करून माझ्यासाठी तू तिच्याकडे जा आणि तिचं सांत्वन कर. कृष्ण म्हणाला, मला कळतं तुला ते सोसवणार नाही. मी नक्की जाईल आणि आताच तिला भेटेन. आपली लाडकी बहीण सुभद्रा हिला भेटायला कृष्ण गेला. आपल्या पुत्राच्या निधनाचे वृत्त सोसणाऱ्या मातेला भेटणं हा भयंकर अनुभव. कृष्ण तिला भेटला आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला. कृष्ण तिला म्हणाला, सुभद्रे, तुझ्या पुत्राच्या मृत्यूचं दुःख तू आवर. त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला आहे. तिथं तो सुखी आहे. सुखी माणसासाठी शोक करायचा नसतो. या जगात अभिमन्यूला कोणी विसरू शकेल काय? लोकांच्या स्मरणात त्याचं नाव आहे तोपर्यंत तो जिवंतच आहे. त्याच्या मृत्यूचा अनेकांना हे वाटतं. आपण सगळे मरते मानव आहोत. मरण कुणालाही चुकलेलं नाही. पण अभिमन्यूसारखं दिव्य मरण वाट्याला यायला भाग्य लागतं. अशा मरणाचा शोक करायचा नसतो. सुभद्रे, उठ आणि तुझे डोळे पुस. कृष्णाचे बोलणे ऐकून सुभद्रा म्हणाली, कृष्णा, तू मला रडू नकोस असं सांगतोयस. रडण्याखेरीज मी काय करू शकतो? त्याचा सुंदर चेहरा, कमलासारखे त्याचे डोळे, आपला प्रेमळ आवाजात आई अशी त्यानं घातलेली मला हात, या गोष्टी मला आठवतात. आणि त्याच वेळी त्याचा मृतदेह आता रणभूमीवर धुळीत आणि रक्तात माखून पडलेला असेल हे मला कळतं. अशा वेळी मी रडू नको तर काय करू? महान अर्जुन, त्याचे भाऊ आणि कृष्ण जिवंत असताना माझ्या पुत्राचा असा मृत्यू कसा घडवला? तो महान होता, तो शूर होता, तो मनाचा कोमल आणि गोड स्वभाव होता. त्याच्या बाबतीत हे कसं घडू शकलं? कृष्णा, ते कसं घडू दिलंस? पांडव त्याचं संरक्षण करू शकले नाही. पांडव हे वीर पुरुष आहेत असं मला वाटत होतं, पण ती माझी चूक होती. कृष्ण म्हणाला, तुझ्या दुःखामुळे तो असं बोलतोय. अभिमन्यूला गैरमार्गाने मारण्यात आलं. सरळ युद्धात तो कधीच मारला गेला नसता. मी आणि अर्जुन दूर गेलो असताना या पुण्यांनी मरणाच्या युगात त्याला घेरून ठार केलं. पांडवांनी त्याचं संरक्षण केलं नाही असं तू कसं म्हणतेस? कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर प्रथमच हा अधर्म घडला. या पापी कर्माबद्दल शिक्षा भोगल्याशिवाय हे सुटतील असं तुला वाटतं काय? ते तू उद्या पाहशील. उद्या सूर्यास्तापूर्वी त्या पापी जगदाचा ठार करीन अशी प्रतिज्ञा अर्जुनानं केली आहे. या पृथ्वीवरची जयद्रथाची अखेरची रात्र आहे. कसलीही दयामया न दाखवता उद्या त्याला ठार केलं जाईल. तुझं दुःख तू आवर. तुझा पुत्र आता स्वर्गाच्या देवांपैकी एक आहे. क्षत्रियाला यावं तसं मरण त्याला आलं आहे. गेले 13 दिवस चाललेल्या युद्धात किती मातांचे पुत्र बळी गेले असतील याचा तू विचार कर. त्यांनी शौर्याने या दुःखाला तोंड दिलं नाही काय? तू हे रडणं आता थांबू. हृदय दुभंगत आलेल्या उत्तरेचं सांत्वन. तिच्या पोटात अभिमन्यूचं बाळ आहे. तुला तिचं रक्षण केलं पाहिजे. तिची आई होणं तर तुला तिचे अश्रू पुसले पाहिजे. अभिमन्यूला वीरांचे मरण आलं. कौरवांच्या योद्ध्यांनी त्याला निर्दयपणे वध केला. त्याच्या मरणाचा अर्जुन सूड घेऊ
याची तू खात्री बाळग. चल आता तू उत्तरेचं सांत्वन कर. कृष्ण तिला उत्तरेकडे घेऊन गेला आणि त्या दोघींचं आणि द्रौपदीचं सांत्वन करून तो परत अर्जुनाकडे. अर्जुन त्याची वाट पाहत होता. कृष्णाच्या पूजेची सर्व तयारी त्याने केली. हा पूजाविधी त्याची रोजची गोष्ट होती. त्याने फुले फळे आणि मध कृष्णाला देऊन त्याची पूजा केली. कृष्ण त्याला म्हणाला, अर्जुना तू आता जा आणि झोप घे. उद्या तू लढणार असल्या युद्धात तुला यश मिळेल म्हणून मी प्रयत्न केला. कृष्णाने अर्जुनाचा निरोप घेतला आणि तो आपल्या रथात बसला. त्याचा सारथी दारू याने रथ सुरू केला. कृष्ण आपल्या निवासस्थानी निघाला. कृष्णाची तयारी. आपल्या हिमशूद्र बिछाण्यावर पडून कृष्ण विचारात अगदी गळून गेला. त्याच्या डोळ्यांना झोपेचा स्पर्शही केला. मध्यरात्र होऊन गेली होती आणि कृष्णाला झोप येत नव्हती. तो उठून बसला. आपला सारथी दारुक्याला त्याने बोलावून घेतलं. कृष्ण त्याला म्हणाला, दारुका, उद्या जयद्रथला ठार करण्याची शपथ अर्जुनाने घेतली आहे हे तुला ठाऊक आहेच. दुर्योधनाला हे ठाऊक आहे आणि तो त्याने जयद्रथाच्या रक्षणाची सर्व तयारी केली. अर्जुन हा मोठा वीर आहे. इंद्राच्या शत्रूंशी त्याने एकट्याने युद्ध करून त्यांचा संहार केला आहे. मला हेही ठाऊक, पण तरीसुद्धा त्याची उद्याची परीक्षा त्याला जड जाईल असे मला वाटते. उद्या त्याला भेटणारे शत्रू भयंकर आहे. जयद्रथाच्या रक्षणासाठी जे सैन्य उभं केले आहे त्याचं नेतृत्व द्रोण करणार आहे. सूर्यास्त लवकर होण्याचे सध्याचे दिवस आहे. सध्याचा काळ सूर्याच्या दक्षिणायनाचा. सूर्यास्तापूर्वी शुचिमुख व्यूहाकडे पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला वेळ अर्जुनाला मिळणार नाही. मला याचीच काळजी वाटते. दारुका, मला अर्जुनाविषयी किती प्रेम वाटतं हे तुला ठाऊक आहे. पत्नी, पुत्र, नातेवाईक, मित्र या सर्वांपेक्षा माझा अर्जुनावर अधिक प्रेम आहे. उद्या जयद्रथ वधाची आपली प्रतिज्ञा जर अर्जुन पूर्ण घेऊ शकला नाही तर त्याला अग्निप्रवेश करावा लागेल. ज्या जगात अर्जुन नाही अशा जगात मी क्षणभरी जगू शकणार. उद्याच्या युद्धात मला लढावं लागणार असं मला वाटतं आहे. मी युद्ध करणार नाही अशी शपथ घेतली आहे, पण अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी मी माझ्या प्रतिज्ञेचा भंग केला होता. अर्जुनाची कीर्ती वाचवण्यासाठी मी जरूर पडली तर राधे आणि दुर्योधन यांचा वध करेन. जगाला उद्या माझा पराक्रम पाहू दे. माझा अत्यंत प्रिय मित्र अर्जुन याच्यासाठी मी लढेन. माझ्या सुदर्शन चक्राचा आणि कौमुदी गदेचा मी युद्धात उपयोग करेन. माझं पांडवावर किती प्रेम आहे हे जगाला कळेल. पांडवांचे शत्रू हे माझे शत्रू आहे आणि पांडवांचे मित्र हे माझे मित्र आहे. अर्जुन कृष्णाचा भाग आहे आणि कृष्ण अर्जुनाचा भाग आहे. आम्हा दोघांमध्ये कुणीही येऊ शकत. दारुका, आज रात्री तुला माझ्यासाठी एक गोष्ट केलीच पाहिजे. माझा रथ युद्धासाठी तयार ठेव. माझी सर्व शस्त्र रथात धाकच्या जागी ठेव. माझं सुदर्शन चक्र, सारंगी माझं धनुष्य, कौमुदी माझी गदा यांचा त्यात अंतर्भाव असेल. माझी शक्ती त्यात असेल. माझा गरुडध्वज रथावर उभा कर. वलाहक, शौभ्य, मेघपुष्य, सुग्रीव या माझ्या अश्वाना रथाला जोड. घोड्यावर चिलकत घाल. तू देखील तुझं चिलकत घाल. माझी वाट पहा. दिवसा केव्हाही माझ्या पांचजन्य शंकाचा ऋषभ स्वरातला आवाज तुला ऐकू आला की तू माझ्याजवळ ये. मग अर्जुनावर माझं किती प्रेम आहे याचं दर्शन मी जगाला घडवून. मी माझ्या भावाचं करावं तसं अर्जुनाचं रक्षण करेन. माझ्या सुखदुःखात अर्जुन वाटे करेन. अर्जुनानं आपली प्रतिज्ञा पूर्ण करावी यासाठी प्रयत्नांची शर्त करेन. ते त्याला जमलं नाही असं वाटलं तर मी मध्ये पडून योग्य ती कृती करीन. उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथाचा वध झालाच पाहिजे. कृष्णाचे बोलणे दारुकाने शांतपणे ऐकले आणि तो म्हणाला, प्रभू, अर्जुन करू शकत नाही. तो यशस्वी होणार हे निश्चित आहे. तुम्ही त्याचे सारथी आहात. त्याचा पराभव कसा होईल? पण तरीही तुम्ही आज्ञा केली तर तसं मी करीन. मी रथ तयार ठेवीन. कृष्णाचा निरोप घेऊन दारुक निघून गेला. कृष्णाने सुटकेचा निश्वास टाकला. मनावरचे एक मोठे ओझे उतरण्यासारखे त्याला तो आपल्या शय्येवर विसावला. अर्जुनने आपल्या शय्येवर विसावला, पण त्यालाही झोप लागली. तो उद्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा विचार करू. अविचाराने प्रतिज्ञा करायला नको होती की कृष्णाच्या शब्दाला सारखे आठवले. त्याचे मन भटकू लागले. जयद्रथाचा वध उद्या आपण करू ही आशा तो बाळगून होता. त्याची झोप अस्वस्थ झाली. त्याला स्वप्न पडले. कृष्ण वितळून जातो आहे असे त्याला स्वप्नात दिसले. कृष्ण त्याला म्हणाला, अर्जुना, काळजी करू नकोस. तू चिंता कशासाठी करतोस? मला तू सांग. चिंता ही यशाचा नाश करते. तुझी चिंता तुला दुर्बळ करेल आणि तुझ्या शत्रूचा फायदा करून देईल. हा चिंतेचा रोग तुझा नाश करणार नाही. अर्जुन म्हणाला, कृष्णा,
उद्या जयद्रथाचा वध करील अशी भयंकर प्रतिज्ञा मी केली आहे. सूर्यास्तापूर्वी ही माझी प्रतिज्ञा मला पूर्ण करायची आहे. कौरवाने जयद्रथाच्या संरक्षणाची सर्व तयारी केली आहे. मी माझी प्रतिज्ञा जर पुरी करू शकलो नाही तर जग मला हसेल. जयद्रथाचा वध मी जर उद्या करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून मला मरून जावं लागेल. याच काळजीत मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकेन काय? कृष्ण म्हणाला, अर्जुना, तुझ्या पाशुपत अस्त्राची तुला आठवण नाही काय? इंद्रकील पर्वतावर तपस्या करून तू शंकराला प्रसन्न करून घेतलंस आणि त्याच्याकडूनही अस्त्र मिळवलंस. उद्या जयद्रथावर तू या अस्त्राचा प्रयोग कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी तू शंकराची प्रार्थना कर. तो आपलं नाव सार्थक दे. तू जयद्रथाचा वध उद्या करू शकतो. कृष्णाचं हे बोलणं ऐकून अर्जुनाचे शब्द जळाला स्पर्श केला आणि स्वतःला शुद्ध करून. महायुद्धाचा 14वा दिवस उजाड. द्रोणांनी सेनापतीपद स्वीकारल्याचा तो 4था दिवस होता. युधिष्ठिर सकाळी उठला. त्याने आपले पूजाकर्म संपवले. कृष्ण त्याच्या तंबूत आला. त्याच्या मागून पांडवांच्या बाजूचे इतर योद्धे. युधिष्ठिराने कृष्णाला विचारले, रात्री झोप चांगली लागली ना? स्मित करीत कृष्ण म्हणाला, होय. आणि आता माझा प्रसन्न चेहरा पाहून तुला खात्रीने असं वाटतंय की माझं काही वाईट होणार नाही. भीम, दुष्टद्युम्न, सात्यकी, शिखंडी, नकुल, सहदेव, द्रौपदीचे पुत्र, दृष्टकेतू, केकेय बंधू, युयुत्सु आणि घटोत्कच, द्रुपद आणि विराट हे देखील इथे. युधिष्ठिराने त्या सर्वांचा सन्मान केला आणि त्यानंतर त्यांच्या दिवसाच्या योजनांवर चर्चा केली. नेहमीच्या दिवसासारखा तो दिवस नव्हता. त्या सर्वांच्या आयुष्याचा तो महत्त्वाचा दिवस होता. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहोत. या युद्धात आम्ही यशस्वी होऊ ते पाहणं तुझ्या हाती आहे. अर्जुनाची प्रतिज्ञा कशी खरी होईल याचा विचार तू केला असणारच. तू अर्जुनाचा सारथी असताना आजवर झाला तसा तो आजही विजयी होईल. कृष्ण म्हणाला, अर्जुनाच्या तोडीचा दुसरा धनुर्धर नाही. त्याच्यासारखा दुसरा योद्धा नाही. तो कुशल आहे, शूर आहे आणि सर्व दिव्य अस्त्रांचा स्वामी आहे. त्यानंच मरण स्वीकारायचं ठरवलं तर गोष्ट वेगळी. तसं नसेल तर उदात्त चेहऱ्याच्या आणि चित्त्यासारखी चाल असलेल्या अर्जुनाचा पराभव कोण करू शकेल? कौरवांचा संहार करण्यासाठी त्याला मी मला शक्य होईल ती मदत करीन. आज त्याचं सर्व सैन्य आम्ही जाळून टाकू. आज दुर्योधनाच्या सैन्याचा फार मोठा नाश होणार याची मला खात्री आहे. जयद्रथाच्या मृत्यूमुळे त्यांचा कणाच म्हणून पडेल. जयद्रथवधाच्या अर्जुनाची प्रतिज्ञा ही केवळ शब्दांची माळ नसून ती मृत्यूचा भास असलेली बाणांची माळ आहे हे त्यांना कळून चुकलं. मी शकून ढाळतो आहे तो आमच्या बाजूचे. दुर्योधनावर संकट सुचवणारे आहेत. अर्जुनाची आणि त्याच्या प्रतिज्ञेची जराही काळजी करू नकोस. मी इथं आहे. मी त्याची प्रतिज्ञा खोटी ठरवू देणार नाही. युधिष्ठिरा, तू याची काळजी वापर. ते बोलत असताना युधिष्ठिराच्या तंबूत अर्जुनाने प्रवेश केला. तो युधिष्ठिर आणि इतर वडील माणसांच्या पाया पडला. युधिष्ठिराने त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि आपल्या शेजारी बसून घेतले. तो म्हणाला, अर्जुना, तुझा प्रसन्न चेहरा, आज तुझं यश आहे हेच सांगतो. तुझ्यासारखाच कृष्ण यात प्रसन्न दिसतो आहे. अर्जुन आपली प्रतिज्ञा खरी करणार याची सर्वांना खात्री वाटली. पांडवांच्या सैन्य दळावर मोठा जल्लोष सुरू होता. युद्धाच्या विचाराने प्रत्येकजण उत्तेजित झाला. शंख आणि तुतार्या यांच्या आवाजाने तिथले वातावरण भारून गेले. ते सर्वजण युद्धाच्या तयारीला लागले. युधिष्ठिराच्या तंबूतून बाहेर पडून कृष्ण आणि सात्यकी एकाच रथात होते. त्या अर्जुनाच्या तंबूजवळ आले. कृष्ण आता अर्जुनाच्या सारथी होणार होता. त्याने सात्यकीचा हसून निरोप घेतला आणि तो अर्जुनाच्या रथाचे घोडे होते त्या तबेल्याकडे निघाला. तबेल्यात जाऊन त्याने प्रेमळ हाताने घोड्यांना धुतले. अर्जुनाच्या 4 शुभ्र घोड्यांवर त्याने चिलखत चढवली. आवश्यक ती सर्व शस्त्रे त्याने रथात ठेवली. अर्जुनावरच्या प्रेमाने तो हे सगळं करीत होता. कृष्णाचे हे प्रेम त्याला मिळाले. तो अर्जुन मोठा भाग्यवान होता. वानराची प्रतिमा असलेला ध्वज कृष्णाने अर्जुनाच्या रथावर ठेवला आणि रथ अर्जुनाकडे गेला. कृष्ण रथातून खाली उतरला आणि अर्जुनाला म्हणाला, रथ तयार आहे. अर्जुना, चल आपण निघूया. अर्जुनाने आपले सोन्याचे चिलखत चढवले. ते चिलखत त्याला इंद्राने दिलेली देणगी होती. एकाच वेळी वर्षाव झालेले हजारो बाण ते चिलखत झेलू शकत होते. स्वर्गीय रत्ने जडवलेला मुकुट त्याच्या मस्तकावर विराजमान झाला होता. सकाळच्या सूर्याची किरणे वानराची प्रतिमा असलेल्या अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर झळाळत होती. रथाचे लगाम कृष्णाने आपल्या डाव्या हातात घेतले. रथाचा प्रवास सुरू झाला. सगळे शकून पांडवांच्या यश सुचवणारे होते. अर्जुन सात्यकीच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, सात्यकी, जयद्रथाचा वध करण्याच्या नादात आपण द्रोणांनी
युधिष्ठिराला कैद करून आणण्याचा दुर्योधनाला दिलेले वचन विसरता कामा नये. आपण युधिष्ठिराचं रक्षण केलंच पाहिजे. आज दोन गोष्टी आपल्याला साध्य केल्या पाहिजेत: जयद्रथाचा वध आणि युधिष्ठिराचे संरक्षण. या दोन्ही गोष्टी आपण साध्य करू असं शकून दिसू लागले. माझी काळजी करू नकोस. कृष्ण माझं रक्षण करणार आहे. युधिष्ठिराची काळजी करण्याचं कारण नाही. सात्यकी त्याचं रक्षण करणार. कसलीही काळजी नसलेला मी आघाडीवर जाईल. सात्यकीने त्याचा गुरु असलेल्या अर्जुनाला प्रणाम केला आणि तो म्हणाला, तसंच सगळं हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे मी वागेन. माझ्या हाती युधिष्ठिर सुरक्षित आहे असं तू समज. पांडवांच्या सैन्यतळावरून निघालेला अर्जुनाचा झळाळणारा रथ कौरवांना दिसत होता. कौरव शूर होते, पण अर्जुनाच्या रथाचा आवाज ऐकून त्याने काबरे भरले. संरक्षणासाठी ठेवलेला प्रचंड सैन्याने वेढलेला असूनही जयद्रथाला अर्जुन हा प्रत्यक्ष यमच आहे असे वाचले. त्याचे पाय थरथर कापू लागले. हत्तींचे सैन्य घेऊन दुःशासन आला. तो अर्जुनाला सामोरा गेला. अर्जुनाच्या गांडी धनुष्याचा टणत्कार सतत ऐकू येत होता. क्षणभरही तो थांबत नव्हता. काही वेळातच अर्जुनाने हत्तीच्या सैन्याचा नाश केला. कृष्णाच्या मुखावरचे स्मित ठळकपणे दिसत होते. त्यामुळे दुःशासन अतिशय संताप. अर्जुनाबरोबर लढण्याची त्याने अगदी शर्त केली होती, पण अर्जुनाच्या बाणांपुढे त्याचा निभाव लागला नव्हता. अर्जुन त्याला म्हणाला, तू शौर्याच्या गप्पा मारतोस, आता तू काय शौर्य दाखवतोस ते मी पाहतो. दुःशासन अर्जुनाचा प्रतिकार करू शकला नाही. तो पळून गेला. त्रिशूल व्यूहातला पहिला व्यूह अर्जुनाने ओलांडला. दुःशासनाच्या हत्तींच्या सैन्याचाही त्याने नाश केला. आता पहिला व्यूह त्याने मोडून टाकला. द्रोणांचे रक्षण असलेल्या चक्रव्यूहाच्या बाह्यसीमेवर अर्जुन पोहोचला. तो द्रोणांच्या समोर उभा टाकला. आपले हात जोडून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो म्हणाला, गुरुजी, माझ्या पुत्राचा वध केल्यामुळे संतप्त होऊन जयद्रथाला ठार मारण्याचं ठरवलं. मी इथवर येऊन ठेपलो आहे. तुम्ही माझे गुरु आहात. मी तुम्हाला तुमच्या पुत्रासारखा आहे. तुमचा पुत्र अश्वत्थामा आणि मी यात काहीच फरक नाही. तुम्हीच एकदा असं म्हणाल. अजूनही तुमची तीच भावना असेल अशी मला आशा आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि तुम्ही रचलेल्या अजिंक्य व्यूहात प्रवेश करू द्या अशी मला आशा आहे. पुत्राला पिता देतो असा आशीर्वाद तुम्ही मला द्या. द्रोणांनी स्मित केले आणि ते म्हणाले, अर्जुना, माझा पराभव केला तरी तू या व्यूहात प्रवेश कसा काय करू शकता? अर्जुना, माझा पराभव केल्याशिवाय तू या व्यूहात प्रवेश करू शकत नाहीस. अर्जुन आपल्याला प्रिय असलेल्या गुरुवर अर्जुनाने बाणांचा पाऊस पाडला. हे युद्ध अर्जुनाला नको होते, पण त्याचा इलाज राहिलेला नव्हता. आपल्या व्यूहाचे रक्षण करण्याच्या बाबतीत द्रोण अगदी ठाम होते. त्या अर्जुनाला व्यूहाची सीमा ओलांडून द्यायला तयार नव्हते. व्यूहाचा भेद करण्याच्या बाबतीत अर्जुन तितकाच ठाम होता. ते दोघेही अगदी जिकराने लढू लागले. अर्जुनाने द्रोणाचे धनुष्य तोडले. त्यांचा सारथी आणि घोडे यांना जखमी केले. बराच वेळ युद्ध चालू होते. कुणाचाही पराभव होत नव्हता. कृष्ण हे पाहत होता. तो अर्जुनाला म्हणाला, तू द्रोणाशी लढण्यात वेळ फुकट घालू नकोस. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तो द्रोणाशी लढणं थांबव आणि व्यूहात प्रवेश कर. अर्जुन म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे कृष्णा, तू योग्य त्या ठिकाणी रथ नाही. कृष्णाने स्मित केले आणि रथ फिरवला. अर्जुन द्रोणांना म्हणाला, गुरुजी, मला गेलेच पाहिजे. द्रोण त्याच्याकडे पाहून तुच्छतेने म्हणाले, अर्जुना, मी हे काय पाहतोय? शत्रूचा पराभव न करता तू पळून जातोयस. अर्जुन स्मित करून त्यांना म्हणाला, या क्षणी मी तुमच्याकडे शत्रू म्हणून पाहण्यापेक्षा गुरु म्हणून पाहणं माझ्यात अधिक फायद्याचं. पिता आपल्या पुत्रावर रागावू शकत नाही आणि गुरु आपल्या शिष्यावर रागावू शकत नाही. मी माझ्या वाटेवर आहे. मला शुभेच्छा द्या. त्यांची परवानगी न घेता अर्जुनाने व्यूहात प्रवेश केला. द्रोणाशी लढण्यात अर्जुनाने आपला मोलाचा वेळ गमावला होता. तो वेळ आता भरून काढायला पाहिजे असा विचार त्याने केला. त्याच्या दोन्ही बाजूंचे रक्षण करण्यासाठी युद्धमन्यू आणि उत्तम हे पांचाळ बंधू होते. युद्ध सुरू झाल्यापासून हे दोघे भाऊ सतत अर्जुनासोबत होते. अर्जुनाची प्रगती दुर्योधन पाहत होता. तो द्रोणांकडे गेला आणि म्हणाला, अर्जुनानं दुसऱ्या व्यूहात प्रवेश केला आहे. त्याच्या प्रगतीला कोणीही आळा घालू शकत नाही. कृपा करून अशी व्यवस्था करा की तो जयद्रथाचा वध करू शकणार नाही. तुम्ही रचलेला व्यूह अभेद्य आहे अशीच आमची समजूत होती. तुम्ही स्वतः त्याचं रक्षण करीत होता, पण या अर्जुनानं त्याचा भेद केला आणि तुम्हाला ओलांडून तो पुढे गेला.
अतिशय भयंकर अशी गोष्ट घडली आहे. आता मला जयद्रथाची अतिशय काळजी वाटू लागली. त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही आखलेल्या सर्व योजना निष्फळ ठरणार असं दिसत आहे. तुम्हाला ओलांडून कोणी जाऊ शकत नाही याविषयी कुणालाही शंका नव्हती, पण तुमच्यावरचा विश्वास व्यर्थ ठरल्याचं दिसत. अगदी आताच माझी खात्री पटली आहे की आपलं सैन्य दुबळं आहे. खरं तर आपल्याजवळ सैन्यच नाही असं मला वाटू लागलं. तुम्ही अर्जुनाचा पराभव करू शकाल असं मला वाटलं होतं. या विश्वासामुळेच मी जयद्रथाला तुमच्याजवळ माझ्याजवळ ठेवून घेतलं, नाहीतर तो कालच आपल्या देशात पळून जाणार. मृत्यूदेवाला त्याचा बळी देण्यासाठीच मी त्याला थांबवून घेतलं असंच आता मला वाटतं. मृत्यूच्या जवळ्यात ज्याने प्रवेश केला आहे त्याला एक वेळ आशा असते, पण माझा गरीब बिचारा मित्र जयद्रथ याला मात्र आशा नाही. तो अर्जुनाच्या हाती लागला की त्याचा शेवट हे निश्चित. कृपा करून जयद्रथाचं रक्षण करा. अर्जुनाला त्याचा वध करायला वेळ देऊ नका. दुर्योधनाचे रागाचे बोलणे द्रोणाने शांतपणे ऐकले. ते म्हणाले, मी अर्जुनाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो चपळपणे निसटला. त्याच्या रथाचे घोडे दैवी आहे आणि त्याचा सारथी कृष्ण आहे. त्याचे बाण माझ्या नजरेला पडेपर्यंत माझ्या पलीकडे ते शेकडो हात जाऊन पोचले असतात. इतकी चपळाई माझ्याकडे नाही. मी वृद्ध आहे, माझी गती मंद आहे. माझ्यावर आणखी एक जबाबदारी आहे. युधिष्ठिराला कैद करून आणीन असं वचन मी तुला दिलं आहे. त्याचं रक्षण करायला अर्जुन तिथे असायला नको, आणि म्हणून अर्जुनाचा पाठलाग मला करायचा नव्हता. दुर्योधना, तू अर्जुनाबरोबर लढत का नाहीस? तू जयद्रथाचं रक्षण का करीत नाहीस? तू आणि अर्जुन समवयस्क आहात आणि बऱ्याच बाबतीत तुमच्यात साम्य आहे. मला असं वाटतं की तू आघाडीला जाऊन अर्जुनाला सामोरा गेला पाहिजे. अर्जुनाने नुकताच तुझ्या मित्रांचा वध केला आहे, त्याचा सूड तू घेऊ शकतोस. वेदनांनी भरलेल्या डोळ्यांनी दुर्योधनाने आपल्या गुरुकडे पाहिले. तो म्हणाला, गुरुजी, तुम्ही मला हसता. अर्जुन तुम्हाला ओलांडून विवाहाच्या हृदयाकडे निघाला आहे. तुम्ही त्याला रोखू शकला नाही. जे तुम्हाला जमलं नाही ते मला कसं जमेल? मी एक वेळ लढ्यात इंद्राचा पराभव करू शकेन, पण अर्जुनाचा नाही. आमचा वीर कृतवर्मा यानं तुमच्या डोळ्यासमोर मार खाल्ला. तुम्ही तिथे पिनाकधारी शंकरासारखे उभं होता, पण तरीही तुम्ही पाहत असताना श्रुतायु, अच्युतायु आणि सुदक्षिण आमचे वीर मारले गेले आणि त्यांच्या सैन्याचा संहार केला गेला, आणि तुम्ही अर्जुनाचा पराभव करावा असं म्हणता. हे मला कसं शक्य आहे? कृपा करून आमचं रक्षण करा. त्याचे बोलणे ऐकून द्रोणांना वाईट वाटले. स्मित करून त्याने दुर्योधनाकडे पाहिले आणि ते म्हणाले, माझ्या पुत्र विश्वत्थामा, ज्याच्या इतकाच तू मला प्रिय आहे. तुझ्या हिताचाच विचार माझ्या मनात आहे. देवांचे बाण हे निष्प्रभ करायला मी तुला शक्ती देईन. अर्जुनाचा पराभव करण्याची शक्ती मी तुला देईन. अभेद्य असं चिलखत मी तुला देईन. विश्वाचा निर्माता ब्रह्मा याचं ते चिलखत आहे. त्या चिलखताना मी तुझं संरक्षण करीन. तू अर्जुनाशी लढू शकशील. द्रोणांनी दुर्योधनाला संरक्षणासाठी चिलखत दिली. वृत्राबरोबर लढताना आपल्या रक्षणासाठी इंद्राने त्याच चिलखताचा वापर केला. दुर्योधनाचे समाधान झाले. द्रोणांनी त्याला विवाहाच्या मध्यभागी पाठवलं. ते स्थान म्हणजे विवाहाच्या हृदय होते. विवाहाच्या हृदयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात अर्जुन होता. दुर्योधनाने आपले सैन्य जमवून अर्जुनावर हल्ला करण्याची योजना आखली. आपल्या मदतीला राजा दुर्योधन आल्याचे पाहून त्याच्या सैन्याला उडून आला. अर्जुनाने तोपर्यंत अर्धे अंतर ओलांडले होते. त्याच्या रथाच्या समोर जाऊन त्याला आव्हान देण्याचे दुर्योधनाने ठरवले. राजा दुर्योधन सैन्याच्या आघाडीवर असलेला पाहून इतर योद्धेही त्याच्या मदतीने तिथे पोहोचले. मध्यंतरीच्या काळात धृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखालचे पांडवांचे सैन्य शत्रूच्या सैन्याच्या दिशेने पुढे सरकले होते. द्रोण त्यांच्या विवाहाचे रक्षण करीत होते. गंगेचे सोनेरी पाणी मध्यरात्रीच्या यमुनेच्या निळ्या पाण्यात मिसळावे तशी उभय पक्षांची सैन्य एकमेकात मिसळली गेली. द्रोणांच्या गोत्रासमोर पांडव सैन्याचा निभाव लागेना. द्रोणांची कीर्ती जणू पणाला लागली होती. धृष्टद्युम्न त्यांच्यासमोर डोळ्याला उभा राहिला. दोघेही थोडीच थोडी योद्धे होते. द्रोणांना मदत करण्यासाठी अनेक कौरव योद्धे ते गेले होते. त्याच्यातच त्यांच्या दुर्योधनाचे काही भाऊही होते. ते उत्तम लढले. द्रोणांच्या आगीसारख्या स्पर्शाने पांडवांचे सैन्य जणू वितळून चालले होते. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकत होता. सकाळपेक्षा दुप्पट शक्ती अर्जुनाने आता आपल्या लढण्यात ओतली होती. जिथे जिथे त्याचा रथ जाईल तिथे तिथे कौरव सैन्याचा संहार दिसत. कृष्ण करीत असलेल्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य हा एक प्रेक्षणीय अनुभव होता. कुणाचाही रथ अर्जुनाच्या रथाच्या वेगाच्या वेगाने धावत नव्हता. अर्जुनाचा रथ बेधडक कौरवांच्या सैन्यात घुसून संहार करीत. पण अर्जुनाचे घोडे आता थकले होते. सकाळपासून ते रथाला झुंपलेले होते. आता मात्र ते कष्टाने रथ ओढत होते.
ते तहानलेले होते आणि अतिशय थकलेले होते. अनेक बाण त्यांच्यावर सोडले गेले असल्यामुळे ते जखमी झाले होते. ते दैवी असल्यामुळे त्यांना कोणी ठार करू शकले नव्हते, पण इतके थकले असूनही ते कौरवांच्या सैन्यात घुसत होते. अर्जुनाच्या रथाचा वेग कमी झाल्याचे स्पष्ट दिसत होते. हे पाहून कौरवांना आनंद झाला होता. जिथे जयद्रथ होता ती जागा अजून दूर होती. सूर्य पश्चिमेला झुकला होता आणि अर्जुनाच्या रथाच्या थकलेल्या घोड्यांचा वेग मंदावला होता. हे पाहून अवंती देशाचे राजे विंद आणि अनविंद यांनी अर्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. त्यांनी सारथी कृष्ण आणि रथाचे घोडे यांच्यावर हल्ला केला. अर्जुनाचे 2 बाण सोडून त्यांच्या धनुष्याचे तुकडे केले, पण त्यांनी दुसरी पण धनुष्य घेतली आणि लढाई चालू ठेवली. एरवी कदाचित अर्जुनाने लढाई चालू ठेवली असती, पण आज गमावण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्याने एका बाणाने विंदच्या डोके उडवले. आपल्या भावाचा शिरच्छेद झाले पाहून त्याचा भाऊ अनविंद अर्जुनावर चाल करून आला, पण अर्जुनाने त्याचाही शिरच्छेद केला. हे पाहून संतापलेले कौरव अर्जुनावर तुटून पडले, पण अर्जुन जराही विचलित न होता लढत. हे युद्ध सुरू असताना मध्येच अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, जयद्रथ अजून खूपच दूर आहे. माझे घोडे थकले आहेत, त्यांना बऱ्याच जखमाही झाल्या आहेत. ते वेगाने धावू शकत नाही. त्यांना विश्रांतीची गरज आहे. आता काय करायचे तू ठरव. आपण काय करायचे आता तू मला सांग. कृष्ण म्हणाला, मलाही तसंच वाटतंय. घोडे पुन्हा ताजेतवाने होईपर्यंत काही वेळ त्यांचे रथातून सोडवून आपण हे कसं करूया. अर्जुन म्हणाला, या जमिनीवर उभा राहून लढतो. मी जमिनीवर उभा राहून लढतो, बाकीचे तू पहा. कृष्णाने संमती दिली. अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला. त्याच्या हालचालीत शुद्धता किंवा घाई नव्हती. सगळ्या ठाक ठीक असल्याप्रमाणेच त्याच्या चेहऱ्यावर स्मित होते. हातात गांडीव धनुष्य घेऊन तो उभा राहिला. तो आपल्या रथाच्या बाहेर असल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार कौरवांनी केला. आदल्या दिवशी अर्जुनला घेरले होते तसेच त्यांनी अर्जुनाला घेरले, पण त्यांना आश्चर्याचा धक्का बसणार होता. रथात होता त्यापेक्षा भूमीवरून अर्जुनाचे रडणे हे अधिक प्रभावी होते. अर्जुनाच्या पराक्रमापुढे कौरवांचे सैन्य अगदी असहाय्य होऊन गेले होते. ही लढाई सुरू असताना कृष्ण अर्जुनाजवळ गेला आणि म्हणाला, अर्जुना, इथं पाणी नाही. घोड्यांची तहान भागलं करीत मी त्यांना रथाला कसं जोडू. तिथे असलेल्या प्रत्येकाने कृष्णाचे ते बोलणे ऐकले. अर्जुनाने स्मित केले आणि तो कृष्णाला म्हणाला, नाही कसं, हे पहा इथं पाणी आहे. असं म्हणून अर्जुनाने आपल्या गांडीव धनुष्याला जोडलेला एक बाण भूमीत सोडला. त्याच क्षणी स्वच्छ गोड पाण्याचा तलाव तिथे निर्माण झाला. अर्जुनाने आपल्या बाणांचा काठ त्या तलावाला दिला. सगळे सैन्य हे पाहून थक्क झाले. आपल्या शिष्याचा पराक्रम पाहून कृष्ण अतिशय प्रसन्न झाला. शाबास अर्जुना, असं म्हणून कृष्ण आपल्या घोड्यांना आणायला गेले. रथाला जोडलेले घोडे त्याने सोडवले. त्या कृतज्ञ उमद्या जनावरांना पाहून कृष्णाचे डोळे उघडले. त्याने हळूवार हाताने घोड्यांच्या अंगात रुतलेले बाण काढले. सगळे सैन्य कौतुकाने आश्चर्याने दृश्य पाहले. हा सगळा वेळ भूमीवर उभा राहून अर्जुन लढत होता. तो अगदी शांत होता. कौरवांना कृष्णाचे आणि अर्जुनाचे अतिशय कौतुक वाटले. ते म्हणाले, केवढे आश्चर्य. भूमीवर एक बाण सोडून या अर्जुनानं तिथे तलाव निर्माण केला. तलाव पाहून पाण्याकाठचे पक्षी आकाशात जमू लागले. सगळ्यांनी लढणे थांबवले होते आणि ते घोड्यांना पाण्याकडे आणणाऱ्या कृष्णाकडे पाहिले. कृष्णाच्या चेहऱ्यावरचे स्मित मारून टाकणार होते. या क्षणी तो हत्या करणाऱ्या सैनिकांचा गोकुळात गोपींबरोबर आहे असेही त्याच्यावर पाहून वाटत होते. अश्वविद्येत कृष्ण प्रवीण होता. त्याने हलक्या हाताने घोड्यांना थोपटले होते. तेव्हा त्याचा सगळा थकवा निघून गेला. त्याने घोड्यांना पाणी पाजले आणि पुन्हा रथाला जोडले. नुकत्या फुललेल्या फुलासारखे ते ताजेतवाने दिसत होते. कृष्णाचा रथ आणून अर्जुनासमोर उभा केला. या सगळ्या प्रकारात बराच वेळ खर्च झाला, पण त्याला इलाज नव्हता, कारण घोड्यांना ताजेतवाने करणे अत्यंत जरूर होते. हे पाहून अर्जुन आणि कृष्ण हे जराही अस्वस्थ झालेले नाही. ते कौरवांना जाणवले. आपण तू जिंकणार असा आत्मविश्वास कृष्ण आणि अर्जुन यांच्यात दिसल्यामुळे जगाला सगळ्या सैन्याला हुरूप आला. अर्जुन रथात चढून बसला. जिथे जयद्रथाला कौरवाने ठेवले होते त्या दिशेने कृष्णाचा रथ नेला. रथाचा वेग वाऱ्याहून अधिक. द्रोणाने रचलेल्या चक्रव्यूहाजवळ ते जाऊन बसले. त्यांना शेवटचा व्यूहात प्रवेश करायचा होता. अनेक व्यूह ओलांडून तिथे पोहोचणे अर्जुनाला शक्य होणार नाही असेच कौरवांना वाटले. पण कौरवांना जे अशक्य वाटत होते ते कृष्ण आणि अर्जुन यांनी शक्य करून दाखवले.
धृतराष्ट्राचे पुत्र आता अगदी निकरावर आले होते. त्याने कृष्णाने अर्जुनाला भेद करून टाकले. अर्जुनाच्या रथाचा वेगही मंदावला. अर्जुनाने कृष्णाकडे पाहून स्मित केले आणि तो कौरवांनी उभ्या केलेल्या अडथळ्याची त्यांना पर्वा नव्हती. ते सर्व अडथळे आता त्यांनी ओलांडले. दुर्मर्शन आणि भयंकर असे द्रोण यांनाही ओलांडून अर्जुन पुढे गेला. वाटेत आलेल्या कौरवांच्या बाजूच्या राजांना ठार करीत अर्जुनाने कृतवर्माला मागे टाकले. आता कृष्णार्जुनाच्या प्रवासाचा शेवट आला. जयद्रथाला आपण ठार मारणार याची खात्री अर्जुनाला वाटू लागली. जयद्रथ आता कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दृष्टीच्या टप्प्यात आला होता. जयद्रथ अतिशय घायला होता आणि अर्जुन आणि कृष्ण आनंदले होते. कृष्णाने अर्जुन वेगाने आपल्या जवळ येत आहेत हे पाहून जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी दुर्योधन त्यांना सामोरा गेला. त्याचे संरक्षण करायला द्रोणांनी दिलेले चिलकत होते. तो अर्जुनाच्या रथासमोर उभा राहिला आणि कृष्ण म्हणाला अर्जुना, कौरवांचा राजा दुर्योधन स्वतः आलाय. त्याला तुझ्याशी लढायचे, तू सावध राहा. दुर्योधन हा शक्तिमान प्रतिस्पर्धी आहे. त्याचे बाण खूप दूरवर जाऊ शकतात. त्याच्याशी लढणं कठीण आहे. रथावरचा महान योद्धा आहे. त्याचं नाव सार्थ करणार आहे. सुख चैनीच्या मांडीवर तो वाढलेला आहे. तो हट्टी आणि अहंकारी आहे. तो पांडवांचा द्वेष्टा आहे. तो आता क्रुद्ध झालेला आहे. तो अगदी निकराला आलेला आहे. नेहमीपेक्षा असा निकराला आलेला योद्धा दसपटीने लढायला तयार. पांडवांना जे हाल सोसावे लागले त्याच्या मुळाशी दुर्योधन आहे. तुला लढवताना पाहूनही तो तुझ्याशी द्वंद्व लढण्याची इच्छा कशी व्यक्त करतो हेच मला कळत नाही. अर्जुना, त्याच्या औद्धत्याला धूळ चाल. सत्ता मदानं जिंकलेल्या दुर्योधनाला दुःख म्हणजे काय याचा अनुभव नाही. अजूनपर्यंत तुझ्याशी कधीच लढलेलं नाही. महान पराक्रमी अर्जुनाशी लढणं म्हणजे काय हे त्याला कळू दे. अर्जुन म्हणाला, युधिष्ठिराला अनेक हाल भोगायला लावणारा हा माणूस माझ्यासमोर युद्धाला उभा आहे याचा मला अतिशय आनंद होतो. यानं आमच्यावर केलेल्या अन्यायाचा मला सूड घ्यायचा आहे. दुर्योधनाशी निकराने लढायचे आहे. या नुसत्या विचाराने कृष्णाने अर्जुन उत्तेजित झाले. दुर्योधनही लढायला तितकाच उत्सुक आहे हे त्याला कळून चुकले. आश्चर्य वाटत होते. आपला राजा दुर्योधन अर्जुनाशी लढायला उभा आहे हे पाहून कौरवांच्या सैन्याला अतिशय आनंद झाला. दुर्योधन सतत स्मित करीत होता. तो अर्जुनाला म्हणाला, अर्जुना ये, तुझ्याकडे अनेक अस्त्र असल्याचं मी ऐकलं आहे. त्यातलं काही मला बघू दे. आता माझ्याशी लढायला सुरुवात कर. दुर्योधनाने अर्जुनावर हल्ला केला. पोलादाचाही भेद करून टाकतील अशा अनेक तीक्ष्ण बाणांचा दुर्योधनाने वर्षाव केला. त्याने कृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही जखमी केले. अर्जुन दुर्योधनाच्या बाण दूर सारतो न सरतो इतक्यात दुर्योधन नव्या बाणांचा वर्षाव करू. कृष्ण म्हणाला, अशा तीव्र वेदना मी यापूर्वी कधी सोसलेली नाही. दुर्योधनाचे बाण जबरदस्त आहे. अर्जुन क्रुद्ध झाला होता. सळसळत्या सापांसारखे अनेक बाण त्याने दुर्योधनावर सोडले, पण हे बाण दुर्योधनाने निष्प्रभ करून टाकले. कृष्ण म्हणाला, अर्जुना, या दुर्योधनानं मला हैराण केलंय. त्याने तुलाही जखमी केलाय. तुझ्या बाणांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं दिसतंय. तुझ्यापासून तो वरचढ होत आहे असं वाटतंय. तुझ्या हाताचं कौशल्याने तुझ्या गांडी धनुष्याचं सामर्थ्य नाहीच झालेलं आहे का काय? नशीब आपल्या विरोधात आहे असं दिसतंय. सूर्य मावळतीकडे झुकतोय. दुर्योधन तुझा पराभव करणार. दुर्योधन जयद्रथाचं संरक्षण करायला लढतोय. त्याचा अर्थच असा की जयद्रथ भाग्यवान आहे. आपण माघार घेऊया आणि पराभवाचा स्वीकार करूया. दुर्योधनाशी लढणं तुला झेपणार नाही. अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुला सगळं ठाऊक असून सुद्धा तू मला टोमणे का मारतोस? माझ्याप्रमाणेच तुलाही ठाऊक आहे की माझा पराभव करण्याची खात्री वाटत असल्याशिवाय हा भेकड दुर्योधन लढायला उभा राहणार नाही. आपले महान आचार्य द्रोण यांनी दुर्योधनाला दिलेलं चिलकत घालून तोडायला उभा राहिला आहे. हे चिलकत माझे सगळे बाण निकामी करून टाकणार आहे. असामान्य असं चिलकत आहे. हे चिलकत ज्याच्या अंगावर आहे त्याला कोणीही जखमी करू शकत नाही. मी आणि माझा गुरु यांनाच हे ठाऊक आहे. मी या उष्ण्या चिलकतामुळे दुर्योधन माझ्याशी लढण्याकरता उभा राहील याची घोषणा तुला हे पूर्ण ठाऊक आहे. आता पहा, त्या चिलकताचा भेद करू शकेल असं अस्त्र माझ्याकडे आहे. माझा पिता इंद्र याने ते मला शिकवले. अर्जुनाने आपल्या धनुष्यावर बाण सोडायला घेतला आणि मानवास्त्राचे स्मरण केले. बाण आता सुटणार. इतक्यात अश्वत्थामाने काही अंतरावरून त्या बाणाचे 2 तुकडे केले.
द्रोणाचार्यांच्या पुत्राने आपला प्रयत्न निष्फळ केला ते अर्जुनाला कळले. अस्त्र एकदा निष्फळ ठरले तर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. तसा तो केला तर ते अस्त्र उलटून बाण सोडणाऱ्याचाच नाश होतो. अर्जुन म्हणाला, माझ्या गुरुच्या पुत्राने माझं अस्त्र निष्फळ केलं, पण तरीही पहा मी आता दुर्योधनावर कसा हल्ला करतो. आपल्या अंगावरच्या चिलकताखेरी काही माहिती नाही. पुरुषाने धारण करायचं चिलकत एखाद्या स्त्रीने धारण करावं तसं ते दुर्योधनाने धारण केलं होतं. एखाद्या बैलाच्या पाठीवर मूल्यवान वस्तू असल्या तरी ओझवाणाऱ्या बैलाला त्याची जराही जाणीव नसते. तसं दुर्योधनाच्या चिलकताच्या बाबतीत झालं आहे. अर्जुनाने एकामागून एक बाण सोडले. दुर्योधनाच्या अंगाचा जो जो भाग चिलकताने झाकलेला नव्हता त्या भागावर त्याने बाण सोडले. धनुष्यावरचे बाण सोडण्यासाठी हाताची पोटे मोकळी ठेवावी लागते. ती झाकून चालत नाही. हाताचा पंजाही झाकून चालत नाही. दुर्योधनाच्या या उड्या भागावर अर्जुनाने नेम धरून बाण सोडले. दुर्योधनाला वेदना सहन होईना, तो रणांगणातून पळून गेला. हे पाहून हसत हसत कृष्ण आणि अर्जुन जयद्रथाच्या दिशेने निघाले. सूर्य मावळतीकडे झुकला होता. आता जराही वेळ फुकट घालून चालणार नाही. जयद्रथाला गाठण्यासाठी त्यांचा रथ सुचिमुख युवाकडे वेगाने निघाला. मोठा आहे 10 मिनिट थांबवलं. धास्तावलेला युधिष्ठिर. द्रोणांबरोबर पांडवांच्या सैन्याचे युद्ध सुरू होते. द्रोण आणि युधिष्ठिर यांचं युद्ध सुरू झाले. युधिष्ठिराने आपल्या लढण्याच्या कौशल्याची पराकाष्ठा केली होती. प्रेक्षणीय असे ते युद्ध होते. युधिष्ठिराने द्रोणांना अनेक जखमा केल्या होत्या. इंद्राच्या वज्राप्रमाणे प्रभावी असलेले अस्त्र त्याने द्रोणांवर फेकले. या अस्त्राने द्रोण ठार होणार असेच ते पाहणाऱ्याला वाटले. त्या अस्त्राचा पाडाव करण्यासाठी द्रोणांना दुसऱ्या प्रभावी अस्त्राचा उपयोग करावा लागला. युधिष्ठिराच्या रथाजवळ द्रोण गेले. अगदी जवळ पोचल्यावर द्रोणाने युधिष्ठिरावर आपली गदा फेकली. युधिष्ठिराने आपली गदा फेकली. दोन्ही गदा परस्परावर आदळून भूमीवर पडल्या. त्यांच्या त्या आदळण्याने हवेत ठिणग्या उडाल्या. द्रोणाने युधिष्ठिराच्या रथावरचा ध्वज एका बाणाने तोडून टाकला. त्यांनी त्याच्या रथाचे घोडे ठार केले. त्यानंतर द्रोणांनी त्याचा रथ तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी युधिष्ठिराला रथातून बाहेर उडी मारणे भाग पडले. जमिनीवर उभा असलेला आणि त्याच्या शेजारी कुणी नसलेला युधिष्ठिर द्रोणांना दिसला. तेव्हा त्याने अस्त्र सोडून त्याला आणि त्याच्या सैन्याला निष्प्रभ केले. सिंह जशी मेंढरावर झडप घालतो तसे ते युधिष्ठिरावर झडप घालणार. इतक्यात सात्यकी तिथे हजर झाला. युधिष्ठिर उडी घेऊन त्याच्या रथात चढला. सात्यकीने ते त्याची सुटका केली. कुठल्याही स्त्रीने युधिष्ठिराला पकडून युधिष्ठिराला परत त्याला तो जुगार खेळायला लावायचा आणि परत वनवासात पाठवायचा असा त्याचा डाव दुर्योधनाचा होता. म्हणून त्याला पकडायची जबाबदारी द्रोणांकडे त्यांनी दिली. युधिष्ठिराला कैद करून नेण्याचा द्रोणांचा हाही प्रयत्न बसला. असे होण्याची तिसरी वेळ होती. पहिल्या वेळी त्या जवळजवळ यशस्वी झाल्या, पण अगदी वेळेवर अर्जुन तिथे येऊन पोहोचला. दुसऱ्या वेळी पकडला जाणार इतक्यात युधिष्ठिर तिथून पळून गेला आणि आज तिसऱ्या वेळी द्रोणांच्या हातून सात्यकीने त्याला वाचवले होते. सात्यकी अर्जुनाचा शिष्य. द्रोणांचे सगळे प्रयत्न फसले होते. त्यामुळे द्रोण निराश झाले आणि अतिशय संतापले. दुर्योधनाला आपण प्रसन्न करू शकलो नाही याचे त्यांना अतिशय वाईट वाटले. पुन्हा एकदा द्वंद्वयुद्ध थांबून सर्वजण लढू लागले. भीमाने अलंकुशाचा पराभव केला. त्यानंतर अलंकुश घटोत्कचाशीही लढला. दोघेही अटीतटीने लढले. शेवटी घटोत्कचाने अलंकुशाला ठार केले. अलंकुश हा मोठा योद्धा होता. तो बकासुराचा मित्र होता. भीमाने बकासुराचा वध केला होता. भीमाचा सूट घेण्यासाठी अलंकुशा कौरवांच्या सैन्यात सामील झाला होता. भीमाच्या पुत्राने त्याचा वध केला. घटोत्कचाने हा पराक्रम केला तेव्हा पांडवाने सैन्याने त्याचा प्रचंड जय जयकार केला. अलंकुशाचा वध झाल्यामुळे कौरवांना फार मोठा धक्का होता. युधिष्ठिराने घटोत्कचाला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. आपल्या पुत्राचा पराक्रम पाहून भीम अगदी खुश झाला होता. इतक्यात त्यांना कृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज ऐकला. कृष्णाने शंख इतक्या जोराने फुंकला होता
तिथे आवाजात अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार पार पडून गेला. कृष्णाने असे जाणीवपूर्वक केले होते. त्याच्या रथाला वेढा घातलेल्या सैन्याचा विशिष्ट वेळेत नाश होत नाही हे त्याला दिसले होते. या सैन्याचा बंदोबस्त करायला त्याला कोणीतरी हवे होते आणि म्हणून त्याने अर्जुनाला काही कळू न देता शंख फुंकला. कृष्णाचे उद्दिष्ट साध्य झाले. युधिष्ठिराला अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार ऐकू न येता कृष्णाच्या शंखाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्याला अर्जुनाच्या सुरक्षतेची काळजी वाटली. त्यानंतर त्याला कौरवांकडच्या वीरांनी फुंकलेल्या शंखाचा आवाज ऐकू लागला. अर्जुन संकटात सापडला आहे आणि म्हणून कृष्णाने मदतीसाठी शंख फुंकला आहे असे त्याला वाटले. युधिष्ठिर सात्यकीकडे गेला आणि त्याने त्याला आपल्या भयाविषयी सांगितले. तो म्हणाला, आता आम्हाला मदत केली पाहिजेस. सात्यकी, तुला पांडवांच्या हिताची काळजी आहे. तू अर्जुनाला प्रिय आहेस आणि तो तुझ्यावर भावासारखे प्रेम करतो. तुलाही अर्जुनाविषयी पूज्यभाव वाटतो हे मला माहीत आहे. तू कृष्ण आणि अर्जुन यांच्या इतक्यात प्रसिद्ध आणि महान आहेस. अर्जुनावर जिथं हल्ला होतोय तिथे तू आता ताबडतोब त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. या आणीबाणीच्या प्रसंगी तुझ्याशिवाय दुसरा कोणी अर्जुनाला आता मदत करू शकेल असं मला वाटत नाही. सात्यकीने युधिष्ठिराचे सांत्वन केले. तो म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी स्वतःवर प्रेम करतो त्यापेक्षा अधिक प्रेम मी अर्जुनावर करतो. तुला नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन जितके प्रिय आहे तितकाच मी प्रिय आहे. पण मला आता गेलं पाहिजे. कौरवांच्या सैन्याला तोंड द्यायला अर्जुन समर्थ आहे. मला त्याची काळजी नाही, पण मला तुझी काळजी वाटते. द्रोण भयंकर आहे. आघाडीवर जाण्यापूर्वी तुझी जबाबदारी अर्जुनानं माझ्यावर सोपवली होती. द्रोणांनी केलेली प्रतिज्ञा तुला ठाऊक आहे. तुला कैद करून नेण्याचा ते शक्तीने प्रयत्न करतील. काही वेळापूर्वी त्यांनी याबाबतीत जवळजवळ यश मिळवलं आहे. आई आपल्या बाळाच्या शेजारी असेल तसं मला तुझ्या शेजारी राहिलं पाहिजे. मी निघून गेलो आणि तुला काही झालं तर मी स्वतःला क्षमा नाही करू शकतो. अर्जुन तर माझ्याशी बोलणं टाळेल. अनेक दिव्य अस्त्र असलेल्या द्रोणांशी लढायला एक प्रद्युम्न सोडला तर माझ्याकडे दुसरा कोणीही नाही. तुम्ही अर्जुनाची काळजी करू नका. तो सुरक्षित आहे. ज्या क्षणी मी तुझ्यापासून दूर होईल त्या क्षणी एखाद्या ससाण्यासारखी तुझ्यावर द्रोण झडप घालतील आणि मग काय अवस्था होईल याचा विचार करण्याची हिंमत मला होत नाही. तुझ्या रथाचं संरक्षण करणारा कोणीही नाही. भीम, दृष्टद्युम्न आणि मी तुझं रक्षण करतो आहोत. मी जर निघून गेलो तर त्या दोघांना ही जबाबदारी सांभाळणं कठीण जाईल आणि म्हणून मी जाणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण माझं मन सारखा अर्जुनाचाच विचार करतो. तू गेल्यावर बाकीचे दोघे माझं रक्षण करतील. मी भीत नाही. भीम, दृष्टद्युम्न, द्रौपदीचे दोन पुत्र केके बंधू, घटोत्कच, विराट, द्रुपद, शिखंडी, नकुल, सहदेव, दृष्टिकेतू, कुंतीभोज आणि सगळे सैन्य यांचं संरक्षण मला आहे. तू माझी काळजी करू नकोस. तू गेलंच पाहिजे. काय करावे सात्यकीला कळेल. युधिष्ठिराचे म्हणणे त्याला कळत होते, पण त्याला सोडून जाण्याची इच्छा नव्हती. पण तो जर अर्जुनाच्या मदतीला गेला नाही तर लोक त्याला भेकड म्हणतील अशी भीतीही त्याला वाटत. त्याचा गळा अश्रूंनी दाटून आला. तो युधिष्ठिराला म्हणाला, तुला सोडून जाण्याची मला इच्छा नाही, पण तरीही मी जाईन. त्याने युधिष्ठिराला प्रणाम केला. त्याच्या पायाचे धूळ आपल्या मस्तकाला लावली आणि तो रथात चढला. उत्तम वस्त्रे परिधान करून स्मित करणाऱ्या कृष्णासारखा तो दिसला. काही अंतरापर्यंत त्याच्या सोबत जाऊन त्याला निरोप द्यायला युधिष्ठिराने भीमाला पाठवले. सात्यकीचा रथ अर्जुनाकडे निघाला. काही अंतर ओलांडल्यावर सात्यकी भीमाला म्हणाला, युधिष्ठिराला अर्जुनाची काळजी वाटत असल्यामुळे मी अर्जुनाच्या मदतीला जातो आहे. अर्जुनाने युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मी तुझ्यावर सोपवत आहे. त्याचं रक्षण करायला तू समर्थ आहेस हे मला ठाऊक आहे. त्यामुळे आता मला जराही चिंता नाही. द्रोणांच्या हल्ल्याच्या बाबतीत तू अतिशय सावध राहा. आता मी गेल्यानंतर द्रोण तुझ्या डोळ्यांदेखत युधिष्ठिराला पकडून नेण्याचा प्रयत्न करतील. भीम म्हणाला, मला हे ठाऊक आहे. ही मोठी कठीण जबाबदारी आहे, पण तू निश्चित राहा. मी आणि दृष्टद्युम्न आम्ही युधिष्ठिराचं रक्षण करू. सात्यकी, तू आता जा. उशीर होत आहे. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले आणि निरोप घेतला. सात्यकीचा रथ दूर निघून जाताना भीम पाहत होता. दृष्टद्युम्न युधिष्ठिराकडे आला होता. तो युधिष्ठिराला म्हणाला, सात्यकी यशस्वी होऊन परत येईल. सगळे शकून आपल्याला शुभ आहे. माझ्या हातून मरण येण्याची वाट पाहणाऱ्या या क्रुद्ध ब्राह्मणाच्या हल्ल्याची आपण वाट पाहूया आणि तो परतवण्याची तयारी करूया. कृतवर्माच्या सैन्याच्या सीमेवर सात्यकी आता पोहोचला होता. त्याने दोन नद्या जणू ओलांडल्या होत्या.
द्रोण ही पहिली नदी आणि कृतवर्मा ही दुसरी नदी. कौरवांच्या अनेक वीरांनी त्याची प्रगती थोपवण्याचा प्रयत्न केला, पण सुकलेल्या गवताला जाळणारा अग्नी थांबवण्याचा प्रयत्न होता. जलसंधाच्या हत्तीच्या सैन्यापर्यंत सात्यकी आता पोहोचला होता. त्यांचा नाश वेगाने करायला त्याने सुरुवात केली. हत्तींचे मुर्दे जमिनीवर सर्वत्र पसरलेले दिसत होते. असे वाटत होते की सात्यकी नव्हे तर प्रत्यक्ष भीमच लढत आहे. जलसंध सात्यकीच्या रथाजवळ गेला. जलसंधाशी लढणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्याचे बाण आणि भाले प्रचंड वेगाने येत होते. त्यातल्या एका भाल्याने सात्यकीचा डावा हात जखमी झाला. सात्यकीने जलसंधावर बाणांचा वर्षाव केला. जलसंधाने सात्यकीवर तलवार फेकली. त्या तलवारीने त्याचे धनुष्य तुटून ते जमिनीवर पडले. सात्यकीने मग दुसरे धनुष्य घेतले. त्याने 3 बाण सोडले. पहिल्या 2 बाणाने जलसंधाचे हात तोडले आणि तिसऱ्या बाणाने त्याचा शिरच्छेद केला. सात्यकीने आपला वेग आता वाढवला. द्रोण सात्यकीचा पाठलाग करीत होतेच. त्यांच्या मदतीला दुर्योधन त्याचे भाऊ आले. दुर्योधन त्वेषाने लढत होता. सात्यकीची धनुष्य त्याने एकामागून एक तोडली. त्याने सात्यकीला जखमीही केले, पण सात्यकी निर्भयपणे लढत होता. त्याने दुर्योधनाच्या ध्वजाचे तुकडे केले. त्याच्या रथाचे घोडे ठार केले. दुर्योधन रणांगणावरून पळून गेला. कृतवर्माने हे काही अंतरावरून पाहिले आणि कृतवर्मा तेथे धावून गेला. कृतवर्मा आणि सात्यकी यांचे पुन्हा 2दा युद्ध सुरू झाले. सात्यकीचा सारथी जखमी झाला आणि बेशुद्ध होऊन रथात पडला. सात्यकीने लगाम हातात घेतले आणि एका हाताने तो लढवला. कृतवर्माच्या रथाचे घोडे आणि त्याचा सारथी यांना त्याने जखमी केले. त्याने कृतवर्मा भयंकर बाणांचा वर्षाव केला. कृतवर्माच्या चिलखताचा त्याच्या बाणांनी भेद केला. सात्यकीच्या बाणांमुळे कृतवर्मा आपल्या रथात बेशुद्ध होऊन पडला. द्रोणांनी सात्यकीला आव्हान दिले. काही वेळ त्या दोघांचे युद्ध झाले. सात्यकीने द्रोणांच्या सारथ्याला जखमी केले. त्याने द्रोणांना रथाचे लगाम आपल्या हातात घेताना पाहिले. तेव्हा त्याने द्रोणांच्या रथाच्या घोड्यांना जखमी केले. वेदना असह्य सहन न झाल्यामुळे द्रोणांच्या रथाचे घोडे उघडले. द्रोणांनी सात्यकीशी लढणे थांबवले आणि पांडवांपासून विवाहाचे रक्षण करण्यासाठी ते परत गेले. पूर आलेल्या नदीसारखा सात्यकी कौरवांच्या सैन्यात घुसला होता. अर्जुनापेक्षा तो जराही कमी नव्हता. मध्यान्हीच्या सूर्यासारखा तो होता. त्याच्याकडे पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. त्यानंतर सुदर्शन हा कौरवांचा धनुर्धर आणि योद्धा लढायला पुढे आला. अनेक शस्त्रे हाताळू शकणारा म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने सात्यकीशी लढायला सुरुवात केली, पण सात्यकी त्याच्यापेक्षा अधिक चांगला योद्धा होता. त्याने सुदर्शनाला ठार केले. ते पण भीम किंवा त्याचा पुत्र ज्यांना भीत होते त्यापेक्षाही कौरवांचे सैन्य आता सात्यकीला घाबरू लागले. सात्यकीने द्रोण, कृतवर्मा आणि दुर्योधन यांचा पराभव केला. जलसंध आणि सुदर्शन यांना त्याने आधीच ठार केले. द्रोण आणि कृतवर्मा यांना त्याने रणांगणातून पळवून लावले. मोजदाद करणे अशक्य व्हावे इतका त्याने कौरवांच्या सैन्याचा संहार केला. अर्जुन जिथे लढत होता तिथं तो वेगाने जायला निघाला. जयद्रथाच्या रक्षणासाठी ठेवलेल्या सैन्याशी अर्जुन लढत होता. दुर्योधन आणि त्याचे भाऊ यांनी सात्यकीला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्यासोबत प्रचंड सैन्य घेतलं. सात्यकी मोठ्या आवाजात आपल्या सारथ्याला म्हणाला, शत्रूचं हे प्रचंड सैन्य पहा, आपल्याला गिळून टाकण्यासाठी ते येत आहे. मी त्यांच्याशी आता असा लढेन की माझ्या गुरूंना माझा अभिमान वाटेल. पांडवांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचं ऋण मी आज फेडीन. विजय ही गोष्टच त्याच्यासाठी नाही, हे आज मी दुर्योधनाला दाखवून देईन. या दुर्गुणी आणि सत्तेसाठी हावड्या बनलेल्या माणसाचं रक्त मी भूमीला प्राशन करायला देईन. मी कृष्णाचा चुलत भाऊ आणि अर्जुनाचा शिष्य आहे हे मी त्याला पटवून देईन. शत्रूचं सैन्य आता कसं दुःख भोगतं ते तू पहा. त्याने जसं भाकीत केलं होतं तसंच युद्ध झालं. शत्रूच्या सैन्याचा उच्छेद झाला. दुर्योधनाचा सारथी मारला गेला. द्रोणांप्रमाणेच त्याचे घाबरलेले घोडे त्याला रणांगणाबाहेर घेऊन गेले. काही क्षणातच पुन्हा एकदा सात्यकीचा मार्ग मोकळा झाला. येणारा जो ह्याचा प्रसंग जो आहे जयद्रथाला मारण्याचा, तर त्यामुळे उशीर नका करू, वेळेवर या. आणि त्याला अभिमन्यूला ज्या प्रकारे मारलं गेलं तर तिथून अधर्म युद्ध सुरू झालं. त्यामुळे जयद्रथाला मारल्यानंतर सगळीकडे तो राग एवढा होता की रात्रभर युद्ध सुरू. अंधारात सूर्यास्तानंतर युद्ध थांबतं. त्यावेळी सूर्यास्त लवकर घडवला, म्हणजे चक्र सोडलं कृष्णाने. सगळ्यांना वाटलं आता अर्जुन कसा मरतोय ते बघायचं, कसा आगीत जळून जातो.
त्याने म्हटलं होतं ना, हारलं नाही तर मी अग्निवर्षण करेन. आणि मग हा कृष्ण म्हणाला होता, तुझ्याकडे जे अंकअस्त्र आहे ना त्याचं नाव घेऊन विसरू, बाकी पुढचं बघून घे. तू बघायला ना अर्जुन कुठे आलाय, कसा आता जाळून घेतो, त्यावेळेला तू मान वर कर, त्याचवेळेला तू चक्र सोड. आणि अशा प्रकारचे जयद्रथ मारला. श्रीकृष्ण तिकडनं सुदर्शन मागून घेतो, मागे गेलो, सूर्यप्रकाशित होतो, म्हणजे दिवस आहे अजून संपलेला नाही. अशा प्रकारे या सगळ्याजण वेळ आता विश्वात्मके देवे येणे वाजने तोषावे, तोषोनी मद द्यावे पसार्य धारणे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो देवाचे तो ते लाभो, प्राणी जात. वर्ष सकल मंगळी, ईश्वर निष्ठाची मांडी आली. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जय अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जय लांछन, मार्कंड देता बलीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होई निरोगी, भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, होवावे. येतमणे श्री विश्वेश्वराहो, आवो लीलानंद साहो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. शांती शांती शांती. 24 तारखेला समारोप आहे. 24 तारखेला हे पण आहे, सारे